महापालिका क्षेत्रात नागरिकांना स्वच्छ व मुबलक पाणी पुरवठा करा, त्यासाठी आवश्यक त्या यंत्रणेत सुधारणा करून चांगलं नियोजन करावं अशा सूचना जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त अशोक काकडे यांनी प्रशासनाला दिल्या। शिवाय आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा करावा, ड्रेनेज, शेरी नाला, वारणा उद्योग योजनेला गती द्यावी अशा सूचना देखील त्यांनी दिल्या। नूतन जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त अशोक काकडे यांनी महापालिकेत अधिकारी आणि विभाग प्रमुखांची आढावा बैठक घेतली। अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी प्रशासनाच्या वतीने अशोक काकडे यांचा सत्कार केला। बैठकीला उपायुक्त वैभव साबळे, विजया यादव, सहाय्यक आयुक्त आकाश डोईफोडे, शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण, नकुल जकाते आदी जण उपस्थित होते। महापालिकेच्या कारभाराची माहिती अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिली। कार्यकारी अभियंता चिदानंद कुर्णे यांनी पाणी पुरवठ्याबाबतची माहिती दिली। याबरोबर ड्रेनेज योजना, शेरी नाला योजना, वारणा उद्योग योजना, चांदोली धरण योजनेबाबतची माहिती दिली। जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी नागरिकांना स्वच्छ व मुबलक पाणी पुरवठा करण्यासाठी चांगलं नियोजन करा अशा सूचना दिल्या। नगर रचनाकार देवकाते यांनी विकास योजनेची माहिती दिली आहे। महापालिकेच्या विकास आराखड्यात 539 आरक्षणे प्रस्तावित करण्यात आली, त्यापैकी 64 आरक्षण विकसित करण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं। तर अर्थसंकल्प 2025 ते 26 बाबत लेखा विभागाचे मुख्य लेखापाल अभिजित मेगडे यांनी माहिती दिली आहे। महापालिकेच्या खुल्या जागा शोधून खुल्या भूखंडाला महापालिकेचं नाव लावण्याची कार्यवाही करावी अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या। तर महापालिकेच्या विजयनगर येथील नवीन कार्यालयाबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने सहकार्य केलं जाईल अशी ग्वाही दिली।